गुड मॉर्निंग. आज आपण फिटल स्कल शिकूया. तर फिटल स्कल शिकताना त्याच्यात आपल्याला त्याचे बोन्स माहिती असणं गरजेचं आहे. तर टोटल फिटल स्कल मध्ये दोन भाग पडणार. एक असेल क्रॅनियम, हा भागाचा भाग, आणि दुसरा असेल फेस. तर आज आपण क्रॅनियम बघूया. तर क्रॅनियम मध्ये टोटल 8 बोन असणार. त्याच्यामध्ये दोन हे फ्रंटल, पुढचे दोन फ्रंटल, त्यानंतर दोन परायटल हे आणि हा, त्यानंतर एक ऑक्सिपिटल, दोन टेम्परल हा साइडचा हा बोन आणि हा बोन, दोन परायटल, आणि एक असेल स्पेनॉइड. स्पेनॉइड बोन कुठं असणार आहे तर बिटवीन द ऑक्सिपिटल आणि फ्रंटल बोन. इट इज अ साइडस बोन, इट्स कॉल्ड स्पेनॉइड बोन. टोटल बोन किती झाले? 2 2 1 आणि हे दोन टेम्परल, दोन फ्रंटल, दोन परायटल, एक ऑक्सिपिटल, एक स्पेनॉइड, 8 बोन झाले. तर ह्याच्यामध्ये नंतर आपण बघूया सुचर्स. सुचर्स मीन्स द लाइन बिटवीन द टू बोन्स. हे सुचर का असणार आहेत? आपल्यामध्ये सुचर नाही पण फेटल स्कल मध्ये सुचर असणार आहेत. ते कशासाठी? तर इझिली डिलिव्हरी होण्यासाठी. डिलिव्हरीच्या वेळेस जेव्हा फेटल स्कल हा फेटल बोन एकावरती एक ओव्हरलॅप होतात, ओव्हरलॅप झाल्यानंतर इझिली डिलिव्हरी होण्यासाठी हे सुचर दिलेले असते किंवा सुचर प्रेझेंट असणार आहे. त्यानंतर सुचर बघूया आपण. हे दोन फ्रंटल बोन ह्यांना डिवाइड करणारा सुचर असणार आहे फ्रंटल सुचर. कुठला? फ्रंटल सुचर. हे दोन बोन डिवाइड करणारा सुचर असणार आहे फ्रंटल सुचर. त्यानंतर दोन परायटल बोन ह्यांना डिवाइड करणारा सुचर असणार आहे कुठला सुचर असणार आहे? सजायटल सुचर. कळतंय? त्यानंतर दोन परायटल बोन आणि दोन फ्रंटल बोन ह्यांना डिवाइड करणारा सुचर असणार आहे करोनल सुचर. त्यानंतर दोन परायटल बोन आणि एक ऑक्सिपिटल बोन ह्यांना डिवाइड करणारा हा सुचर असणार आहे. त्या सुचरचं नाव काय? लॅम्ब्राडी सुचर. कुठला? लॅम्ब्राडी सुचर. त्यानंतर एक परायटल बोन आणि टेम्परल बोन, ह्या दोन बोनला, परायटल आणि टेम्परल बोनला डिवाइड करणारा सुचर असणार आहे. त्या सुचरचं नाव काय? स्क्वॅमस सुचर. कुठला? स्क्वॅमस सुचर. त्यानंतर आपण बघूया फंटानेल्स. दोन फंटानेल्स असणार आहेत. फंटानेल्स म्हणजे काय? जंक्शन बिटवीन द सुचर्स, जंक्शन बिटवीन द सुचर लाइन्स. आता दोन फंटानेल असणार आहेत फेटल स्कल मध्ये. एक असेल अँटेरियर फंटानेल आणि दुसरा असणार आहे पोस्टेरियर फंटानेल. अँटेरियर फंटानेल त्यालाच आपण काय म्हणतो? ब्रॅगमा. काय म्हणतो? ब्रॅगमा. आणि पोस्टेरियर फंटानेल त्यालाच काय म्हणतो आपण? लॅम्बडा. आता अँटेरियर फंटानेलचा शेप कसा आहे? डायमंड शेप आहे. किती आहे? डायमंड शेप. आणि हा बनला आहे 4 सुचर लाईन पासून. एक असेल फ्रंटल सुचर लाईन, एक असेल करोनल सुचर लाईन, इकडे एक करोनल सुचर लाईन आणि एक सजायटल सुचर लाईन. म्हणजे 4 सुचर पासून बनलेला शेपचा फंटानेल कुठला? ब्रॅगमा, अँटेरियर फंटानेल. त्यानंतर असेल पोस्टेरियर फंटानेल. पोस्टेरियर फंटानेलचा शेप कसा आहे? ट्रायंग्युलर शेप. कसा आहे? ट्रायंग्युलर शेप. तो बनलाय 3 सुचर लाईन पासून. ट्रायंगल किती पासून बनतो? 3 कोणापासून? मग 3 सुचर लाईन पासून कुठला बनलाय? पोस्टेरियर फंटानेल. त्याला काय म्हणतो आपण? लॅम्बडा. काय म्हणतो? लॅम्बडा. आता कुठल्या सुचर लाईन असतील? एक असेल सजायटल आणि दोन असतील ते स्क्वॅमस नाही, लॅम्ब्राडी सुचर. कुठले? दोन लॅम्ब्राडी सुचर. हा एक लॅम्ब्राडी सुचर, हा एक लॅम्ब्राडी सुचर आणि हा सजायटल सुचर. 3 सुचर लाईन पासून कुठला बनलाय? पोस्टेरियर फंटानेल. कळतंय? आता ह्यांची क्लोजिंग जेव्हा जन्मल्यापासून 18 महिन्यानंतर किंवा 1.5 वर्षानंतर कुठला फंटानेल क्लोज होईल? अँटेरियर फंटानेल. किती वर्षानंतर क्लोज होईल? 1.5 वर्षानंतर. आणि त्यानंतर पोस्टेरियर फंटानेल 6 वीक्स नंतर किंवा 1.5 महिन्यानंतर क्लोज होईल. समजतंय? ओके. आता ह्याच्यानंतर आपण बघूया की कुठले पार्ट्स असणार आहेत ह्याच्यामध्ये. जेव्हा अँटेरियर फंटानेल आणि पोस्टेरियर फंटानेल ह्या दोनला भाग म्हणजे ह्याला म्हणायचं व्हर्टेक्स. अँटेरियर फंटानेल आणि पोस्टेरियर फंटानेल ह्यामधला भाग कुठला आहे? व्हर्टेक्स. त्यानंतर अँटेरियर फंटानेल आणि ग्लाबेला. ग्लाबेला म्हणजे की आपण जिथे टिकली लावतो तो भाग. ग्लाबेला टू अँटेरियर फंटानेल ह्याला म्हणायचं ब्रो. काय म्हणणार आहे? ब्रो. आणि अँटेरियर फंटानेल ते चीन, हा एरिया चीनचा, त्याला म्हणायचं फेस. काय म्हणणार आहे? फेस. कळतंय? तर ह्याच्यामध्ये आपण काही डिस्टन्स बघूया. 2 डिस्टन्स पाडतो आपण, डायमीटर्स पाडतो. अँटेरियर पोस्टेरियर डायमीटर्स. एक पार्ट असेल अँटेरियर पोस्टेरियर डायमीटर्स म्हणजे पुढून पाठीमागे डायमीटर्स. आणि दुसरा पार्ट असेल ट्रान्सव्हर्स डायमीटर्स. किती? ट्रान्सव्हर्स डायमीटर्स. आता अँटेरियर पोस्टेरियर डायमीटर मध्ये खूप पार्ट पडतात. त्यामध्ये पहिला असेल सब ऑक्सिपिटो ब्रॅगमॅटिक. कुठला असेल? सब ऑक्सिपिटो ब्रॅगमॅटिक.
आता इथे डायग्राम काढली ती बघूया आपण. दिसते सबऑक्सिपिटो ब्रॅगमॅटिक, सबऑक्सिपिटो ब्रॅगमॅटिक किती दिलंय, सबऑक्सिपिटो ब्रॅगमॅटिक 9.5 सेंटीमीटर. म्हणजे कुठून सबऑक्सिपिटो, ऑक्सिपिटलचा पाठीमागचा भाग, सबऑक्सिपिटो ब्रॅगमॅटिक. ब्रॅगमा म्हणजे काय, अँटेरियर फ्रंटल. सबऑक्सिपिटो पासून ते ब्रॅगमा पर्यंत, ब्रॅगमा पर्यंत म्हणजे हा डिस्टन्स जर आपण काउंट केला सबऑक्सिपिटो ब्रॅगमॅटिक तर तो किती भरणार आहे, 9.5 सेंटीमीटर. त्यानंतर सबऑक्सिपिटो फ्रंटल, फ्रंटल म्हणजे काय, अँटेरियर फ्रंटल आणि ग्लॅब्युला ह्या दोघांमधला भाग. सबऑक्सिपिटो फ्रंटल तो किती भरणार आहे, 10 सेंटीमीटर. किती, 10 सेंटीमीटर. त्यानंतर ऑक्सिपिटो, ऑक्सिपिटो फ्रंटल, ऑक्सिपिट पासून ते फ्रंटल पर्यंत त्याचा डिस्टन्स किती असणार आहे, 11.5 सेंटीमीटर. ऑक्सिपिटो फ्रंटल किती बघितले आपण, 3. सबऑक्सिपिटो ब्रॅगमॅटिक 9.5, सबऑक्सिपिटो फ्रंटल 10 सेंटीमीटर. त्यानंतर ऑक्सिपिटो फ्रंटल 11.5 सेंटीमीटर झाले. त्यानंतर मेंटम, मेंटम पासून बघितलं तर इथं मेंटम आहे म्हणजे हा भाग मेंटमचा आणि हा सब मेंटमचा. आता इथं घ्या मेंटो व्हर्टेक्स. मेंटो व्हर्टेक्स म्हणजे काय की मेंटम हा भाग, मेंटम पासून ते व्हर्टेक्स पर्यंत हा मिड लाइन बिटवीन द अँटेरियर फ्रंटल अँड पोस्टेरियर फ्रंटल, इट्स कॉल्ड अ व्हर्टेक्स. व्हर्टेक्स टू मेंटम डिस्टन्स किती असणार आहे, 14 सेंटीमीटर, 14 सेंटीमीटर. मेंटो व्हर्टेक्स हे जर डिस्टन्स आपण काउंट केलं तर किती बनणार आहे, 14 सेंटीमीटर. किती, 14 सेंटीमीटर. त्यानंतर सबमेंटम, सबमेंटम पासून ब्रॅगमॅटिक पर्यंत आणि व्हर्टेक्स पर्यंत. आता सबमेंटो व्हर्टेक्स, सबमेंटो व्हर्टेक्स म्हणजे हा भाग सबमेंटमचा, सबमेंटम पर्यंत व्हर्टेक्स पर्यंत. सबमेंटो व्हर्टेक्स जर आपण काउंट केलं तर ते किती बनणार आहे, 11.5 सेंटीमीटर. सबमेंटम पर्यंत व्हर्टेक्स 11.5 सेंटीमीटर बनणार. त्यानंतर सबमेंटो ब्रॅगमा, सबमेंटो ब्रॅगमा, ब्रॅगमा म्हणजे काय, हे अँटेरियर फ्रंटल कळतंय. सबमेंटो ब्रॅगमा किती बनणार आहे, 9.5 सेंटीमीटर कळतंय. मग सगळ्यात जास्त लांबीचा डिस्टन्स कुठून असणार आहे तर मेंटो व्हर्टेक्स, मेंटम पासून व्हर्टेक्स पर्यंत सगळ्यात जास्त डायमीटर असणार आहे ती कुठली, 14 सेंटीमीटर मेंटो व्हर्टेक्स. त्यानंतर आपण बघूया ट्रान्सवर्स डायमीटर्स. ट्रान्सवर्स म्हणजे काय की असे ट्रान्सवर्स लाईन्स दोन, एक असेल बायटेम्परल, बायटेम्परल, बायटेम्परल म्हणजे काय, टेम्परल बोन टू टेम्परल बोन डिस्टन्स जर काउंट केलं ते किती बनणार आहे आपल्याला, बायटेम्परल डिस्टन्स किंवा डायमीटर किती बनणार आहे, 8 सेंटीमीटर. किती, 8 सेंटीमीटर. त्यानंतर बायपॅराइटल, फ्रॉम द लोअर पार्ट ऑफ द पॅराइटल बोन टू द सेकंड लोअर पार्ट ऑफ द पॅराइटल बोन. जर हे डिस्टन्स डायमीटर काउंट केले आपण तर किती बनणार आहे, 9.5 सेंटीमीटर. बायटेम्परल 9.5 सेंटीमीटर, बायटेम्परल किती, बायटेम्परल 8 सेंटीमीटर कळतंय. ओके, हे झालं आपला फिटल स्कल. आपला नेक्स्ट आपण बघूया फिटल फेस, ते नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. समजतंय. ओके.